टॉपिक आहे हाऊ टू मार्क स्टेप मार्किंग इन बिल्डिंग पर. ओके, सर्वांनी प्रॉपरली लक्ष द्या. हाच व्हिडिओ आपण युट्यूबला पण अपलोड करणार आहोत. कोणीही क्वेश्चन आन्सर आता काही विचारू नका. जेही माझं पूर्ण कंप्लीट झालं की आपण एक्सपर्ट टीम ऍड करून तुमचे सगळे क्वेश्चन आणि त्यांचे आन्सर आपण देऊ. ओके, आजचं जे आपलं व्हिडिओ बनवायचं पर्पज आहे, स्टेप मार्जिन काही जणांना मार्क करता येत नाही की किंवा कसं करायचं त्या रिगार्डिंग तिकीट येतं. त्याच्यासाठीच मी हा एक मेन बेसिक पॉईंट काढून तुमच्यासाठी व्हिडिओ आणि ट्रेनिंगचं सेशन कंडक्ट करतोय. ओके, तर आता आपलं कसं आहे, हाऊ टू मार्क स्टेप मार्जिन इन बिल्डिंग परमिशन. तर ते कसं करतं, आता त्याचं प्रोव्हिजन काय. आपण UDCPR मध्ये जर आपण डेफिनेशन पाहिली तर डेफिनेशन असं म्हणते की प्रोव्हिजन फॉर स्टेप मार्जिन. तर स्टेप मार्जिन मे बी अलाउड टू बी प्रोव्हाइडेड ऑन अप्पर फ्लोअर टू अचीव द रिक्वायर्ड साइट or rear margin distance as mentioned in the case regulation subjected to minimum marginal distance of 6 meter on ground level in case of special building. स्टेप मार्जिन मध्ये आपण हाय राईज जी बिल्डिंग असते त्याच्यातलं काही एक फ्लोअर जो असतो सगळ्यात अप्पर फ्लोअर, त्याला जर स्टेप मार्जिन अप्लाय केलं तर त्याला H/5 रूल लागतो. ओके, त्यासाठी आपण ओके 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 आता स्क्रीन दिसते माझी. ठीक आहे, आपलं जे ट्रेनिंग सेशन आहे आज ते हाऊ टू मार्क स्टेप मार्जिन इन बिल्डिंग परमिशन. ओके, तर आपलं जे रेग्युलर बिल्डिंग परमिशनचे आपण डाटा भरतो, ट्रेसिंग करतो, तेच सर्व सेम आहे. फक्त तिथे काय काय पॉईंट ऍड होतो मी तुम्हाला ह्या ट्रेनिंग मध्ये दाखवून देईल. तुम्ही त्या पद्धतीने स्टेप मार्जिन मार्क करणार तर तुमचं ट्रेसिंग पर्पज आणि रिपोर्ट प्रॉपरली होईल. ओके, आता मी तुम्हाला स्टेप मार्जिन बद्दल सांगतो. तुम्ही जर आता UDCPR मध्ये पाहिलं तर त्याच्यात दिलंय की प्रोव्हिजन ऑफ द स्टेप मार्जिन. ओके, त्याची डेफिनेशन आहे, स्टेप मार्जिन मे बी अलाउडेड to be provided on upper floor to achieve the required side or rear margin distance as mentioned in the case of regulation subjected to minimum marginal distance of 6 meter on ground level in case of special building. ओके, म्हणजे काय की आपल्या जे हायराईज बिल्डिंग असते त्याच्यातल्या सगळ्यात अप्पर मोस्ट फ्लोअर असतो, त्याला जर तुम्ही स्टेप मार्जिनचं प्रोव्हिजन अप्लाय केलं त्याला H/5 लागेल. ओके, सगळ्यांनी माईक ऑफ करा. ओके, आणि हे कंजेस्टेड आणि नॉन कंजेस्टेड दोघांसाठी ऍप्लिकेबल स्टेप मार्जिन. ओके, ही डेफिनेशन झाली. ओके, हा आजचा आपला टॉपिक. ओके, मी तुम्हाला आमची जी टेस्टिंग साईट आहे त्याच्यावर प्रोजेक्ट बनवून आणि त्याचा डाटा कसा फिल केला जाईल आणि त्याला ट्रेसिंग कशी केली ते दाखवतोय. ओके, आता मी टेक्निकल पर्सनचं लॉग इन केलंय. ओके, लॉग इन केल्यानंतर मी रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिल हे ULB सिलेक्ट केलंय. या ULB मध्ये मी आता प्रोजेक्ट बनवतोय स्टेप मार्जिनचा. ओके, त्यासाठी आपण प्रोजेक्ट बनवण्यासाठी कशात जातो, टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये जातो. ओके, त्याच्यात गेल्यानंतर मी ऑलरेडी प्रोजेक्ट बनवून ठेवलाय याच्यासाठी की स्टेप मार्जिन मध्ये कोणता डाटा भरताना काय काळजी घ्यायची आणि ट्रेसिंग करताना काय काळजी घ्यायची, हे दोनच पॉईंट मी आज क्लिअर करणार आहे. बाकी जो डाटा आहे तो बेसिक आहे जो आपण रेग्युलर बिलिंग परमिशनसाठी भरतो. फक्त कुठे कुठे कोणते पॉईंट मेन्शन केले ते फक्त बघून घ्या. युट्यूबवर आपण तसं बिल्डिंग परमिशनचा डाटा आणि ट्रेसिंगचा पार्ट जो बेसिक आहे तो मी अपलोड केलेला आहे. आता हा आपण स्टेप मार्जिनचा बघतोय. ओके, सर्वांना माझी स्क्रीन प्रॉपरली दिसते. ओके, आता बघा, न्यू
न्यू प्रोजेक्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्रंट एंड डाटा भरायचं पेज येऊन जातं. पण मी ऑलरेडी भरलाय, तर मी याच्यावर ओपन करेल. ओपन केल्यानंतर मी ऑलरेडी हा प्रोजेक्ट भरून ठेवलाय. ओके, त्याच्यात बेसिक बेसिक गोष्ट मी तुम्हाला दाखवून देतो. याच्यात आपल्याला प्लॉट डिटेल्स पेज ओपन होईल. ओके, प्लॉट डिटेल्स पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही प्रोजेक्टचं नेम टाकणार. ओके, इथे कोणतेही स्पेशल कॅरेक्टर यूज करू नका. ओके, साईड ऍड्रेस टाकणार, नंतर तुमचा डीपी इमेज, गुगल इमेज ते तुम्ही अपलोड करणार. ओके, त्याच्यानंतर तुमचं रेग्युलेशन ऑथराईज अनऑथराईज त्यानुसार तुम्ही मोस्ट ऑफ आपले जे रेग्युलर बिलिंग परमिशन आपण घेतो ते ऑथराईज असतात, अनऑथराईजचं वेगळं पर्पज असतं. ओके, नंतर टाईप ऑफ डेव्हलपमेंट आपल्याला दिलेलं आहे. तुमच्या बिल्डिंगचं जे पण आहे प्रॉपर्टी, तो रो हाऊसच्या याच्यात जो सेमी डिटॅच डिटॅच त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता मी ते डिटॅच घेतलं. ओके, या पद्धतीने टाईप ऑफ प्रपोजल कोणतं रेसिडेन्शियल कमर्शियल वगैरे जे असेल आपल्या प्रपोजलचा टाईप तो आपण इथे सिलेक्ट करायचा. ओके, तो प्रॉपरली सिलेक्ट करा. ओके, आता मी ते रेसिडेन्शियल घेतलं. नंतर हे बाकी जे आहे हे मी आपण रेग्युलर बिलिंग परमिशनचे जी व्हिडिओ अपलोड केली युट्यूबला त्याच्यात आपण सगळे एक्सप्लेन केलं. ओके, याचा याच्यात टाइम घेत नाही. आपलं मेन जे आहे स्टेप मार्जिन कसं फ्रंट एंडला कुठे टिक करायचं इम्पॉर्टंट आणि प्रेसिंग पार्ट तेवढंच मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे डिटेल्स बघणार की लोकेशन कंजेस्टेड नॉन कंजेस्टेड जे आहे ते तुम्ही सिलेक्ट करणार. नंतर तुमचं जे आहे एरिया अंडर सीटीएस मध्ये येतो किंवा रॉ लँड मध्ये येतो किंवा गुंठेवारी येतं किंवा कंपाऊंड नॉन सँक्शन लेआउट त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करणार. ओके, हे फ्रंट पेजचे जे बेसिक बेसिक पॉईंट मी तुम्हाला सांगितले. तर सेव्ह नेक्स्ट करणार आपण. ओके, आता आपण नेक्स्ट पेजला आलो. नेक्स्ट पेजला आपलं झोन जो आहे R1 R2 जे असेल तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. नंतर तुमचा यूज जो आहे तो तुम्ही ते सिलेक्ट करायचा प्रॉपरली. तिथे मी एनी रेसिडेन्शियल सिलेक्ट केलाय. नंतर तुमचा हिस्सा नंबर टिक्का नंबर प्लॉट ते प्रॉपरली तुम्ही फिल करायचं. ओके, आता IGR आता हे कसं आहे माहिती का IGR आणि मॅन्युअल म्हणजे काय. IGR ला आपण लिंक केलंय बरोबर, तुम्ही जेव्हा इथे सिलेक्ट करणार तेव्हा हे IGR चे जे IGR व्हर्जन 2.0 इथून हे आपल्याला डाटा कलेक्ट होतो ऑटोमॅटिक. आणि मॅन्युअल म्हणजे काय, मॅन्युअल हे आहे की समजा तुम्हाला IGR 2.0 मध्ये तो IGR CTS नंबर भेटत नसेल तर तुम्ही मॅन्युअली अपलोड करू शकता. ते कोण अपलोड करेल, जे रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिलचं जे ऍडमिन हँडल करतं तिथे जे ऑथॉरिटी असतात त्यांना आपण बीपीएमएलचं ऍडमिन दिलेलं आहे, ID पासवर्ड दिलं, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आणि त्यांना आपला जो पण तालुका विलेज आणि तुमचा जो CTS नंबर असतो तो त्यांना मॅन्युअली अपलोड करायला हवा. म्हणजे तुम्हाला इथे मॅन्युअली टिक केलं की तो ऑटोमॅटिक इथे मॅन्युअली सिलेक्शन करणार तो येऊन जाईल, पण त्यांनी अपलोड करायला हवा. हा एक पॉईंट झाला. नंतर आपला प्रोराटा FSI हे आपण कधी यूज करतो जेव्हा तुमचं एखादं सँक्शन लेआउट असेल त्या तुम्हाला प्रोराटा भेटला असेल त्या बिल्डिंगसाठी. ओके, त्याचे इंडेक्स असतो जसा 1.10 असतो आपला बेसिक इंडेक्स तसा प्रोराटाचा एक इंडेक्स असतो. तो जो तुम्ही लेआउट सँक्शन होतो तेव्हा तुम्हाला तिथे मेन्शन असतो, त्याच्यानंतर तुम्ही ते टाकू शकता. जेव्हा तुम्ही ते येस करता तेव्हा इंडेक्स भरतो आपण. म्हणजे इंडेक्स किती 0.50 भेटला असेल 1.40 भेटला असेल इंडेक्स प्रोराटाचा त्या प्लॉटसाठी तो आपण इथे सिलेक्ट करतो. आता आपलं एक नॉर्मल माझं बेसिक प्रपोजल आहे ज्याचा FSI माझा 1.1 आहे ते घेतलं म्हणून इथे नोंद राहावी. नंतर आपलं इंडिव्हिज्युअल ओनर मी सिलेक्शन केलंय, नंतर ओनरचे डिटेल्स फिल केले. आता याच्यात काय होतं, तुम्ही ओनर KYC करता वगैरे सगळं प्रॉपरली करतात. फक्त नाव सिलेक्शन करताना काय होतं एखाद्याचं सरनेम आणि त्याचं नाव हे सेम असल्यामुळे तुम्ही बाय मिस्टेकली दुसऱ्याचं कोणतं सिलेक्ट करून देतात आणि प्रपोजल अप्रूव्ह होतं नंतर त्यांना तुम्हाला इश्यू येतो. त्या टायमाला काय करायचं हे बघा, स्टार्टिंग मध्येच आपण जेव्हा प्रोजेक्ट बनवतो तेव्हाच प्रॉपरली त्याचा नेम, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ऍड्रेस हे सगळं प्रॉपरली चेक करायचं. ओके, म्हणजे तुमचा नंतर जाऊन तो प्रॉब्लेम येणार नाही. ओके, केला आता आपण सेव्ह करू. ओके, नेक्स्ट जायचं. आता बघा, आता बेसिक FSI जो आहे जो 1.1 नुसार तुमचा जो आहे त्याच्यानुसार जे बिल्टअप येतं त्याची इथे व्हॅल्यू पुट करायची. तर इथे आता 0 टाकलं हे रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर तो व्हॅल्यू कसं पुट करून आपले रिपोर्ट ओके येतो त्याचं कॅल्क्युलेशन कसं मॅच करायचं तेही दाखवेल.
आता हे आपलं एक नॉर्मल रेसिडेन्शियल प्रपोजल आहे. रेसिडेन्शियल प्रपोजल असताना अँसलरीची व्हॅल्यू पुट करायची, इथे आपण तिथे पुट करतो, तिथे पुट करायची गरज पडत नाही अँसलरीचा. जर तुमचं मिक्स प्रपोजल असेल तर इथे अजून दोन टॅब ओपन होतात, एक नॉन रेसिडेन्शियल एरिया आणि त्याची अँसलरी, एक रेसिडेन्शियल एरिया आणि त्याची अँसलरी. जर मिक्स प्रपोजल असेल तर, नॉर्मल रेसिडेन्शियल प्रपोजल असेल तर ऑटोमॅटिक अँसलरी येईल. ते कसं येईल ते रिपोर्ट जनरेट झाल्यावर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर तुमच्या प्लॉटमध्ये रोड वायडिंग वगैरे गेला असेल तर यस करायचं, त्याचं रोड वायडिंगचा एरिया फिल करायचा आपण, हँड ओव्हर वगैरे जितका रोड वायडिंग एरिया गेला असेल ते आपण इथे टाकतो. ओके, जर वीज गेला असेल तर वीज टाकतो, त्यासाठी हे प्रोव्हिजन दिलं. तिथे आपण बाकी डाटा भरतो. हे जे आहे, आर यू डुईंग एक्झिक्युशन ऑफ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, हे आमच्या टेस्टिंग साईडवर आहे, तुमच्या लाईव्हच्या साईडवर हे येणार नाही, त्याच्यावर आम्ही काम करतोय. आता आपण सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट आहे मी तो तुम्हाला एक्सप्लेन करतो, स्टेप मार्जिन मध्ये. हे बघा, आता जे माझं बिल्डिंगचं परमिशनचं प्रपोजल आहे, त्याचा मी बिल्डिंग नेम टाकलं, त्याचे फ्लोअर टाकले, त्याची प्लेन साईड टाकली, माझे फ्लॅटचं प्रपोजल आहे, म्हणजे अपार्टमेंटचं प्रपोजल आहे, त्यात मी डिटेल्स फिल केले, नंबर ऑफ टेनामेंट टाकले. आता आता बघा, या इथे आपल्याला एक ऑप्शन येतो येस आणि नोचा. ओके, कशासाठी? आर यू टेकन इन स्टेप मार्जिन, म्हणजे तुम्हाला कोणत्या फ्लोअरसाठी स्टेप मार्जिन घ्यायची, तो क्वेश्चन आहे. आता बघा, स्टार्टिंग मध्ये इथे तुम्हाला नो असेल. आता मला फिफ्थ फ्लोअर साठी, हा जो माझा फिफ्थ फ्लोअर आहे, ओके, त्यासाठी मला स्टेप मार्जिन घ्यायचं. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. आपलं स्टेप मार्जिनचं प्रपोजल तुम्ही बनवतात ना, त्याच्यात फ्रंट एंड डाटामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट तुम्ही प्रॉपरली लक्ष द्या. तेव्हा काय करायचं, हा क्वेश्चन, आर यू टेकन स्टेप मार्जिन, इथे नो, इथे जेव्हा तुम्ही येस करणार, येस केल्यानंतर तुम्हाला हा एक जो आहे कॉलम तो ओपन होतो, जेव्हा तुम्ही ते येस करता. स्टेप मार्जिन म्हणजे काय, की तुम्ही कोणत्या फ्लोअरला स्टेप मार्जिन घेणार आहे, तिथे टिक करायचं. मी फिफ्थ फ्लोअरला स्टेप मार्जिन घेतोय, मी फिफ्थ फ्लोअरला टिक मार्क केलं. मी जर माझा फोर्थ फ्लोअर असेल आणि त्याच्यावर स्टेप मार्जिन घ्यायचं, त्याच्यावर टिक करा. ज्या फ्लोअरला तुम्हाला स्टेप मार्जिन घ्यायचं, मी फक्त फिफ्थ फ्लोअरला तुम्हाला दाखवण्यासाठी केलंय, एक नॉर्मल प्रपोजल बनवलं, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, फिफ्थ फ्लोअरवर मी स्टेप मार्जिन क्लिक केलं, हे सगळं प्रॉपरली मी फिल डाटा केला. ओके, टिपिकल फ्लोअर असेल तर आपण टिपिकलचा डाटा भरतो, 1 0 1 2, नंतर 3 4, टोटल काउंट ऑफ फिफ्थ फ्लोअर, हा डाटा भरला, याला आपण सेव्ह करू. ओके, हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट होता स्टेप मार्जिनचा, मी तुम्हाला दाखवला. ओके, मी याला फायनल सबमिट करतो. आपण फ्रंट एंड जो डाटा भरतो, त्यात जो आहे बिल्डिंग टाईप, त्याच्यात फक्त आपण स्टेप मार्जिन येस करतो आणि त्या फ्लोअरला आहे तिथे टिक मार्क करतो. ओके, हा आपण टिपिक लाईनचा डाटा भरला. ओके, आता आपण ट्रेसिंग पार्ट कडे जाऊ. ट्रेसिंग पार्ट मध्ये आपण स्टेप मार्जिन कुठे मार्क करतो आणि कसं जनरेट झाल्यानंतर आपण ते रिपोर्ट बघू. ओके, आपण आता टिपिक लाईनला लॉग इन करून घेऊ. आता बघा, टिपिक लाईनला लॉग इन केल्यानंतर मी माझा प्रोजेक्ट सर्च करेल.
ओके, त्याला मी ओपन करेन. ओपन केल्यानंतर माझी जी ड्रॉइंग आहे, माझ्या ड्रॉइंगचं एक्सटेन्शन आहे, तिथे मी डबल क्लिक करून त्याला ओपन करेन. आता आपलं ऑटोकॅड ओपन होतं. ओके, मी जेव्हा ऑटोकॅड ओपन करतोय टिपिक लाईन मध्ये, तेव्हा 2 मिनिटं वेट करायचं. एक सक्सेसफुली लोड हा मेसेज येणं गरजेचं आहे. ओके, नाही बघा, टिपिक लाईन मधून जेव्हा ऑटोकॅड ओपन करतो तेव्हा ऍप्लिकेशन लोड सक्सेसफुली येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हा ऍप्लिकेशन लोड सक्सेसफुली येत नसेल तर आपण युट्यूबला इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ टाकलाय, तो तुम्ही बघा. किंवा तुमचा ऑलरेडी इन्स्टॉल असेल आणि तो त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला हा परत ऍप्लिकेशन लोड सक्सेसफुली मेसेज येत नसेल, तर परत आपण एक व्हिडिओ अपलोड केली की तसा मेसेज येतो तुम्ही काय करायला पाहिजे. ओके, ते पण अपलोड केलंय. सक्सेसफुली लोड आल्यावर ओके करा. ओके, हे आपल्या ट्रेसिंगच्या स्टेप्स आहेत. हे जे एक रेग्युलर बिल्डिंग परमिशनची ट्रेसिंगचा पार्ट जो तुम्हाला फ्रंट एंड मध्ये याच्यात युट्यूबला अपलोड केलाय ना, त्या स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहे. सगळ्या जशा तशा जे बेसिक आहेत ते आहेत. फक्त स्टेप मार्जिन कुठे मार्क करायचं आणि इथे कसं मार्क करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, आता बघा, नॉर्मल जे आपल्या बिल्डिंग परमिशनचे स्टेप आहे ते फॉलो करायचं. जसं तुमचा प्लॉट आहे, प्लॉट बाउंड्री मार्क करून घेतलं, त्याच्या ऑल साईड मार्क करून घेतलं, रोड बिल्डिंग जेवढेही स्टेप आहे तसं त्याबद्दल तुम्ही नॉर्मल सगळं ट्रेसिंग करून घ्यायचं. सगळ्यात लास्टची जी स्टेप आहे इम्पॉर्टंट स्टेप मार्किंग, ते कसं मार्क करायचं ते दाखवतो मी तुम्हाला. फ्रंट एंड मध्ये आपण जो सिलेक्शन टिक मार्क केला आणि जे क्वेश्चन होता तो येस केला आणि टिक मार्क येस करून तेवढंच एक फ्रंट एंड मध्ये काम आपलं. आणि इकडे ट्रेसिंग मध्ये काय आहे तेवढं दाखवतो मी तुम्हाला. आता बघा, मी ऑलरेडी हा स्टेप मार्जिन मार्क केलाय. मी त्याला परत तुम्हाला मार्क करून दाखवतो कसं करायचं. सर्वांना दिसतंय प्रॉपरली? हे बघा, आता मी जे बेसिक ट्रेसिंग आहे, जसं टिपिकल 1 2 3 जे स्टेप आहे ते फॉलो करून मी त्याची ट्रेसिंग प्रॉपरली करून घेतो, जे आपण नॉर्मली ट्रेसिंग करतो. आणि माझा फिफ्थ फ्लोअरला स्टेप मार्जिन आहे. ओके, फिफ्थ फ्लोअरला जो स्टेप मार्जिन आहे त्याचा जो पी लाईन असतो, ओके, त्याचा जो बिल्टअप लाईन असतो, ओके, तो आपल्याला काय करायचा, जिथे आपण प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये आपण जी कन्सिडर डेड वॉल जनरेट करतो, त्याच्यानंतर फिफ्थ फ्लोअरची जी आपलं पी लाईन आहे, ओके, त्याचा तुम्ही एक साईड प्लॅन मध्ये
हे पण होतं, बिल्टअप लाईन बनवतात. ओके, ते बिल्टअप लाईन तुम्ही कुठे इथे दाखवतात की बाबा माझं एक ते टिपिकल 1 ते 4 जे टिपिकल फ्लोअर आहे त्याची ही बिल्टअप लाईन आहे, हे तुम्ही त्या साईड प्लॅनमध्ये दाखवतात. आणि फिफ्थ फ्लोअरला स्टेप मार्जिन आहे त्याची एक तुम्ही बिल्टअप लाईन दाखवतात ह्या साईड प्लॅनमध्ये. सेम तुम्ही तसंच दाखवायचं, फक्त मार्क कसं करायचं ते दाखवतो तुम्हाला. आता काय करायचं, आता आपण स्टेप मार्जिन कुठून मार्क करतो हे तुम्हाला ते दाखवतो. हे बघा, आता जो आपला मेन बेसिक पॉईंट आहे स्टेप मार्किंगचा ते बघू आपण. आपण काय कशात गेलो, टिपिक लाईन मध्ये गेलो, बिल्डिंग मध्ये गेलो, मार्क स्टेप मार्किंग त्या टॅबवर आपण क्लिक करू. ओके, या टॅबवर क्लिक केल्यानंतर ओके ते आपल्याला विचारतं की तुम्हाला स्टेप मार्जिन कसं मार्क करायचं. आता मी याचं काय केलं, जो फिफ्थ फ्लोअर आहे त्याचा पी लाईनचा मी जो पी लाईन आहे, बिल्टअप लाईन आहे ती बाहेर काढून तिला एक्सप्लोड करून बाहेर काढली. ओके, याला आता बाउंड्री कमांड यूज करून मी ते स्टेप मार्जिन मार्क केला. आता ते विचारते की कोणत्या बिल्डिंग मध्ये, कोणत्या बिल्डिंग म्हणजे म्हणजे कसं, आता तुमचं सगळं मल्टिपल बिल्डिंग असेल, ए बिल्डिंग, बी बिल्डिंग, सी बिल्डिंग, त्यामुळे हा क्वेश्चन विचारला जातो. आता माझी फक्त एकच बिल्डिंग आहे, बिल्डिंग 1, म्हणून मी त्याचा सिलेक्ट बिल्डिंग विचारतो, ती सिलेक्ट केली. त्याच्यानंतर ते विचारतं की त्या सिलेक्ट बिल्डिंग मध्ये कोणत्या फ्लोअरचं तुम्हाला स्टेप मार्जिनला प्रोसीड करायचं. मी आता फिफ्थ फ्लोअरला फ्रंट एंड मध्ये जो डाटा आहे ते टिक केलं होतं म्हणून इथे फिफ्थ फ्लोअर आला. त्याच्या व्यतिरिक्त बाकी फ्लोअरला तुम्ही स्टेप मार्जिन येस केलं तर तिथे लिस्ट ड्रॉप डाऊन मध्ये तुम्हाला दिसेल. आता फिफ्थ फ्लोअर केलं तर म्हणून फिफ्थ फ्लोअर आला, याला ओके करेल मी. ओके, ओके केल्यानंतर बघा की आपलं प्रॉपरली मार्क झालं, फिफ्थ फ्लोअर स्टेप मार्जिन. ओके, त्याला मार्क केल्यानंतर काय करायचं, तो प्रॉपरली मार्क झालाय की नाही ते कसं चेक करायचं. याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करता, सिंगल क्लिक करता, याचा एकच वर्टेक्स दिसतो बघा तुम्हाला, हा एकच वर्टेक्स म्हणजे हा तुमचा प्रॉपरली मार्क आहे. बरं, प्रॉपरली मार्क नाहीये आणि एक्सप्लोड झालं हे कसं लक्षात येईल तुमच्या, जर प्रॉपरली मार्क नसेल तर. जेव्हा तुम्ही याच्यावर क्लिक करणार, ओके, याच्यावर क्लिक करणार, मल्टिपल वर्टेक्स जेव्हा तुम्हाला दिसेल तर त्याच्यावर तुमचा लक्ष येईल की तुमचा स्टेप मार्जिन प्रॉपरली मार्क झालं नाही. ओके, याचे स्टेप परत तुम्हाला रिपीट करतो कसं मार्क करतात. ओके, ओके, स्टेप मार्जिन मार्क करताना कसं मार्क करतो बघा. बिल्डिंग मध्ये जायचं, सॉरी टिपिक लाईन मध्ये जायचं, बिल्डिंग मध्ये जायचं, बिल्डिंग मध्ये जायला मार्क स्टेप मार्क. त्याच्यानंतर ते विचारतं की त्याच्यानंतर ते विचारतं की तुम्हाला कसं मार्क करायचं. मी ऑलरेडी पी लाईन काढलाय म्हणून बाउंड्री कमांड यूज केली, सेंटरला क्लिक केलं, त्यानंतर कोणत्या बिल्डिंग मध्ये त्याला सिलेक्ट केलं, नंतर कोणत्या फ्लोअरला, फिफ्थ फ्लोअरला त्याला ओके केलं. ओके केल्यानंतर हे आपलं स्टेप मार्जिन मार्क झालं. आता याला काय करायचं, आपल्या साईड प्लॅन मध्ये प्रॉपरली मूव्ह करून द्यायचं. ओके, जिथून आपण त्याला पिक केलं होतं मी त्याला तिथे मूव्ह केलं. या पद्धतीने आपण त्या फ्लोअरला स्टेप मार्जिन घेऊ शकतो. सपोज तुम्हाला इथे तुमचं एक फिफ्थ नंतर समजा तुमचं एक सिक्स फ्लोअरला स्टेप मार्जिन असेल अशा पद्धतीने. ओके, तेव्हा तुम्ही काय करणार, सेम प्रोसेस इथे फ्रंट एंड मध्ये परत अजून एक फ्लोअर जो ऍड करणार, सिक्स फ्लोअर, त्याच्यावर स्टेप मार्जिन येस सिलेक्ट करणार, ट्रेसिंग करणार, परत मी तुम्हाला जी प्रोसेस सांगितली ती करणार आणि इथे आपलं स्टेप मार्जिन मार्क करून इथे प्लेस करणार सिक्स फ्लोअर साठी. ओके, आता आपण याचा एक रिपोर्ट जनरेट करू.
ओके, आपण आता जनरेट रिपोर्टला ठेवला. आता आपला रिपोर्ट जनरेट होतोय. बेसिक दोनच इम्पॉर्टंट पॉईंट आहेत आपले. एक फ्रंट एंड मध्ये आपण स्टेप मार्किंग सिलेक्शन करतो, तिथे टिक मार्क करतो आणि क्वेश्चन जो आहे तो येस करतो. आणि इकडे ट्रेसिंग मध्ये ज्या फ्लोअरला आपण स्टेप मार्किंग देतोय तिथे आपण टिपिक लाईन मध्ये जाऊन बिल्डिंग मध्ये जाऊन स्टेप मार्किंग सिलेक्ट करून ते मार्क करतो आणि त्यानुसार रिपोर्ट जनरेट करायचा. ते रिपोर्ट जनरेट झाला की आपल्या फिफ्थ फ्लोअरचं सेटबॅक चेक करायचं, तो प्रॉपरली तुम्हाला HY नुसार दिसेल. आपला रिपोर्ट जनरेट होतोय. रिपोर्ट जनरेट चालू असताना काही तुम्ही करू नका. मी तुम्हाला जो स्क्रीनशॉट जो दाखवला त्याच्यातले स्टेप जर तुम्ही फॉलो केले, त्या पद्धतीने तुम्ही ट्रेसिंग केली, तर तुमचा रिपोर्ट हा सक्सेसफुली जनरेट होईलच. तुम्ही फक्त ते स्टेप फॉलो करा. आता आपला रिपोर्ट जनरेट होईल.
हे बघा, जर समजा असा एक मेसेज आला ना, तर तेव्हा काय करायचं, ओके क्लिक करायचं. आणि सक्सेसफुली कम्प्लीट. जनरेट कम्प्लीट सक्सेसफुली. हा ओके करायचा. ओके, आपण आपला रिपोर्ट ओपन. ओके, आता आपण आपला स्टेप मार्जिनचा रिपोर्ट ओपन केला आहे, स्क्रुटिनी रिपोर्ट. बघा, आपण जे बाकी फ्लोअरचे जे सेटबॅक आहे ते रूल प्रमाणे आले, आणि बाकी फिफ्थ फ्लोअरला स्टेप मार्जिन यूज केलंय, त्यानुसार त्याचे सेटबॅक आले. ओके, त्या फिफ्थ फ्लोअरला आपल्याला H/5 नुसार स्टेप मार्जिन लागेल. बाकी फ्लोअरला जे आहे, बाकी बिल्डिंगच्या हाईटला त्याच्या नॉर्मल नुसार जे आहे कॅल्क्युलेशन ते लागेल, आणि ह्या फ्लोअरला स्टेप मार्जिन. हे फक्त तुम्हाला मला दाखवायचं. आता काय होतं, कधी कधी चुकून तुमच्याकडे स्टेप मार्जिन चुकीचं मार्क केलं ना, तेव्हा तुम्हाला इथे जे आहेत 5.81, 5.81 हे व्हॅल्यूच्या ठिकाणी तुम्हाला 300, 200 असे सेटबॅक दिसतील. ते कशामुळे दिसतात, ते काय चुकीचं होतं ते दाखवतो मी तुम्हाला. काय होतं, कधी कधी तुम्ही जे स्टेप मार्जिन इथे मार्क करून इथे मूव्ह करायचं असतं, ते तुम्ही इथे मार्क करून मूव्ह न करता तुम्ही इथेच ठेवतात, त्याला याच्यावर ठेवतात. ओके, या बिल्टअप लाईनवर ठेवतात, आणि त्यामुळे ते तुमचे सेटबॅक 300, 200 हे जे टोटल डिस्टन्स आहे ते तिथून त्याला दाखवतो. ते एक्झॅक्टली तुम्हाला त्याचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये जी बिल्टअप लाईन आहे त्या फिफ्थ फ्लोअरच्या त्याच्यावरच ती प्लेस करायची आहे, तिथे प्लेस करायची आहे. आणि तुम्ही जर तसं जनरेट केलं प्रॉपरली, तर तुम्हाला या पद्धतीने हे सेटबॅक तुम्हाला स्टेप मार्जिन तुम्हाला दिसतील.